नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज येत ना घरामध्ये एवढी जास्त कपडे होते ना की पावसामुळे ना अजिबातच कपडे सुकत नाहीयेत. 7-8 दिवस झालं पाऊस कंटिन्यू पडतोय. त्यामुळेच ना बघावं तिकडे सगळीकडे मला कपडेच कपडे दिसतायत. आज तर म्हटलं चला पहिल्यांदा सगळे कपडे व्यवस्थित असे घड्या वगैरे घालून ठेवूयात. कारण की काय होतं ना पावसाळा सुरू झाला की आपल्याला कपडे सुकवायचं म्हटलं की हे एक मोठं टास्क आपल्यासमोर असतं. आणि आता कपडे जर पूर्ण व्यवस्थित असे सुकले नाहीत तर मग ते कपाटामध्ये सुद्धा आपल्याला ठेवता येत नाहीत. नाहीतर मग कपाटामध्ये सुद्धा खूप जास्त असा उग्र वास यायला लागतो. त्यामुळेच ना कपडे जे आहेत ते मी व्यवस्थित असे सुकून देते आणि त्यानंतरच मग कपाटामध्ये ठेवते. आता बरेचदा काय होतं पावसाळ्यामध्ये ना कपड्यांचा खूपच वास येतो. त्यामुळे ना सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा खिडक्या वगैरे ज्या आहेत त्या ओपन करून ठेवायच्या. जेणेकरून आपले कपडे जे आहेत ते छान असे हवेने सुकून निघतात. नाहीतर मग फॅनखाली ठेवले तरी सुद्धा चालतात. पण सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही खिडक्या वगैरे ओपन करून ठेवल्या ना तर घरातील जे वातावरण आहे ते सुद्धा छान असं पॉझिटिव्ह तयार होतं. आणि जो पावसाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये कुबट वास वगैरे येतो तर तो सुद्धा त्यामुळे येत नाही. कारण की बाहेरची जी खेळती हवा असते ना ती आपल्या घरामध्ये येते. त्याच्यामुळे ना छान असं घरातील वातावरण फ्रेश राहतं. आता तुम्ही बघू शकता इकडच्या बेडमध्ये सुद्धा खूप जास्त कपडे मी सुकत ठेवलेले होते आणि ते सुद्धा छान असे वाळलेले होते. आता पाऊस तर सध्या सुरूच आहे पण त्याच्यासोबतच ना हवा सुद्धा खूप जास्त छान अशी बाहेर जी आहे ती सुटलेली होती. म्हणून म्हटलं चला खिडक्या वगैरे सगळ्या मी आधी ओपन करून ठेवल्या आणि मग अशा हवेमध्ये ना कपडे सुद्धा अगदी व्यवस्थित असे सुकतात. आणि मग कपडे चांगले सुकले की कपाटामध्ये ठेवल्यानंतर ना त्यांचा सुद्धा स्मेल जो आहे तो आपल्याला येत नाही. आता कपड्यांचा जर स्मेल येत असेल ना तर तुम्ही कपाटामध्ये कापूर किंवा मग आपल्याला ऑनलाईन असे पॅकेट वगैरे मिळतात. जेणेकरून कपाटामध्ये वास वगैरे आपल्याला येत नाही. तर ते सुद्धा तुम्ही कपाटामध्ये ठेवू शकता. जेणेकरून कपाटामधून आपल्या कुबट वास वगैरे येऊ नये म्हणून. तर आता सगळ्या कपड्यांच्या वगैरे घड्या वगैरे घातल्या. आणि त्यानंतर मग म्हटलं चला सगळे कपडे वगैरे व्यवस्थित ठेवूयात. आता पावसाळा सुरू झाला ना की लाईट जाण्याचे खूप जास्त चान्सेस असतात आणि आमच्या इकडे तर एकदा लाईट गेली ना म्हणजे 8 ते 12 तास अजिबातच कधी-कधी लाईट येत नाही. कारण की पावसाळ्यामध्ये ना लाईटचं कनेक्शन वगैरे जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये जातं आणि त्याच्यामुळे मग माझं आधी काम असतं ते म्हणजे मोबाईल किंवा मग पॉवर बँक वगैरे चार्ज करून ठेवणं. आता सिटीमध्ये जे राहतात ना त्यांच्याकडे इतकं जास्त लाईटचा काही प्रॉब्लेम होत नसेल. पण आमच्या इकडे तर ना लाईट जर गेली ना तर लवकर काही येतच नाहीत. म्हणजे जोपर्यंत ते येऊन वायरमन वगैरे नीट करत नाहीत ना तोपर्यंत तर आमच्या इकडे लाईटच नसते. त्याच्यामुळे पहिल्यांदा उठल्यानंतर ना माझं काम असतं ते म्हणजे मोबाईल चार्ज करणं किंवा पॉवर बँक चार्ज करून ठेवणं. जेणेकरून लाईट वगैरे जरी गेली तरीसुद्धा मोबाईलला वगैरे आपल्याला चार्ज वगैरे करता येतं. आता म्हटलं चला सगळी पहिल्यांदा बेडरूमची जी काही क्लिनिंग होती ती आवरून घेतली आणि मग म्हटलं आता हॉलची थोडीशी साफसफाई करूयात. आता सोफ्याचे कवर वगैरे जर धुवायला टाकायचे म्हटलं ना तर ते काही धुवून वगैरे होणार नाहीत. कारण की आता पाऊसच एवढा आहे की ते काही वाळणारच नाहीत. त्याच्यामुळे मग फक्त झटकून वगैरे सगळं मी घेत असते. जेणेकरून मग सोफे वगैरे जे आहे ते छान आपले असे व्यवस्थित राहतात. आणि खिडक्यांची जाळी वगैरे सुद्धा आमची खराब झालेली होती आणि पावसाळा म्हटलं की घरामध्ये माशा, चिलटं यांचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त असतं. त्यामुळे मग यावेळेस म्हटलं चला जाळी जी आहे ते आपण चेंज करून घेऊयात. आता काल येत ना ते दादा आले होते जाळी लावण्यासाठी पण लाईटच गेलेली होती. त्याच्यामुळे त्यांना काही त्यांचं काम करताच आलेलं नव्हतं. म्हणून मग जाळी जी आहे ती मी घरामध्येच आणून ठेवली. म्हणलं जेव्हा कधी ते येतील तेव्हा मग म्हटलं त्यांना ते देता येईल. आता हे सुद्धा जे आहे ते मग म्हटलं व्यवस्थित असं ठेवून देऊयात आणि मग म्हटलं दुपारी ते दादा आले की लावून जातील. कारण की जाळी थोडीशी खराब झालेली आहे आणि त्यामधून सुद्धा येत ना माशा वगैरे आतमध्ये येतात. मच्छर वगैरे सुद्धा खूप जास्त सध्या होतात. त्यामुळे मग म्हटलं हे काम पहिलं करून घेऊयात. पावसाळा सुरू झाला की या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. तर आता मग म्हटलं हॉल वगैरे सुद्धा झाडून वगैरे घेऊयात. आता मला फरशा वगैरे सुद्धा क्लीन करून घ्यायच्या होत्या. आता पावसाळा म्हटलं की फरशा वगैरे काही पटकन आपल्या सुकत नाहीत. तर आणि माशा वगैरे सुद्धा भरपूर असतात. त्याच्यामुळे ना फरशा वगैरे क्लीन करताना नेहमी फॅन जो आहे तो आपला फास्ट वगैरे करून ठेवला की फरशा वगैरे पटकन सुकतात. आणि पाण्यामध्ये डेटॉल किंवा फिनाईल वगैरे टाकून पुसून घेतलं तर माशांचं किंवा चिलटांचं जे प्रमाण असतं ना तर ते सुद्धा बरंचसं कमी होतं. म्हणून मग आधी घरं वगैरे झाडून घेतली
आणि मग म्हटलं फरशा वगैरे आपण क्लीन करून घेऊयात, जेणेकरून मग फरशा वगैरे पटकन सुकतात आणि फॅन वगैरे चालू करून ठेवले ना, की पटकन त्या कोरड्यासुद्धा होतात. त्यामुळे मग म्हटलं आता डेटॉल वगैरे टाकून सगळं जे आहे ते म्हटलं आपण क्लीन करून घेऊयात. आता हॉलची सगळी साफसफाई करून झाली ना, की मग मला किचन वगैरे सुद्धा आवरून घ्यायचा होता. कारण की आता पावसाळ्यामध्ये आहेत ना, किचन ओटा वगैरे सुद्धा आपला छान असा क्लीन करून ठेवला, की मग तिथे सुद्धा ओलावा राहत नाही आणि चिलटं वगैरे किंवा माशा वगैरे सुद्धा होत नाहीत. आता कितीही आपण काही केलं तरी सुद्धा व्यवस्थित सगळं क्लीन वगैरे करून ठेवलं ना, तर थोडासा या गोष्टींमध्ये आपल्याला फरक जो आहे तो जाणवायला लागतो. त्यामुळे मग म्हटलं आधी हॉलची क्लीनिंग आवरून घेऊयात, जेणेकरून फरशा वगैरे माझ्या क्लीन करून झाल्या, तर जोपर्यंत म्हटलं आपला किचन आवरून होते, तोपर्यंत फरशा वगैरे सुद्धा चांगल्या आपल्या सुकून निघतील. कारण की ओलावा असल्यामुळे किंवा सध्याचं वातावरणच असं आहे, की ऊन अजिबातच घरामध्ये येत नाहीये. त्यामुळे फरशा वगैरे क्लीन केल्यानंतरनं सुद्धा आहेत ना, बराचसा वेळ तो सुकण्यासाठी लागतो. त्यामुळे मॉप छान असा मी स्वच्छ आधी क्लीन वगैरे करून घेते. अगदी त्यातलं सगळं पाणी जे आहे ते व्यवस्थित काढून घेते, जेणेकरून फरशा वगैरे आपल्या पटकन सुकतील आणि जास्त ओलावा वगैरे सुद्धा राहणार नाही. म्हणून म्हटलं चला आता पटकन आपली भांडी वगैरे जी आहे ती सुद्धा क्लीन करून घेऊयात. तर बाथरूम वगैरे सुद्धा मी रोजच्या रोज क्लीन करून घेत असते आणि बाथरूमच्या सुद्धा खिडक्या वगैरे ओपनच करून ठेवते किंवा जो एक्झॉस्टचा फॅन असतो तो सुद्धा चालू ठेवते, जेणेकरून कुठलाही वास वगैरे बाथरूममध्ये आपल्या राहणार नाही. कारण की कसं सध्या पावसाळ्यामध्ये ना बाथरूम वगैरे सुद्धा पटकन असे क्लीन होत नाहीत, ओलावा खूप राहतो, पटकन ते सुकत नाहीत. त्याच्यामुळे ना खिडक्या वगैरे ओपन करून ठेवल्या किंवा एक्झॉस्टचा फॅन वगैरे चालू करून ठेवला की वास वगैरे तर राहतच नाही, पण त्याच्यासोबतच मग बाथरूमसुद्धा आपलं पटकन जे आहे तर ते कोरडं होऊन जातं. ओलावा जास्त राहिला की मग बाथरूममध्ये तर खूप जास्त असा फरशा वगैरे सुद्धा खराब होऊन जातात. त्याच्यामुळे ती सुद्धा क्लिनिंग आधी करून घेत असते आणि त्यानंतरनं मग म्हटलं चला आता आपला किचन ओटा जो आहे तो म्हटलं आधी स्वच्छ करून ठेवूयात. आता किचन ओट्यावरची भांडी वगैरे सगळी जी आहे ती म्हटलं आधी क्लीन करून घेऊयात. म्हणजे कसं आपला किचन ओटा जो आहे तो छान असा कोरडा वगैरे राहतो, जास्त ओलावा राहत नाही. बाथरूम वगैरे सुद्धा धुवून घेतले होते, जेणेकरून ते सुद्धा कोरडे राहतील, असं ओलावा वगैरे राहत नाही. तोपर्यंत इकडे जीविकाची सुद्धा अंघोळ झाली होती आणि पाऊस एवढा येतोय ना सध्या, की स्कूलला वगैरे सुद्धा तिला सुट्ट्या आहेत. त्याच्यामुळे ती सुद्धा निवांत अगदी उशिरा उठते. जास्त काही सकाळी लवकर उठत नाही आणि सध्या पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा तिला जे आहे ते लवकर उठवत नाही. कारण की तसंही स्कूल वगैरे नसतं, त्याच्यामुळे इतकं काही टेन्शन नसतं. आणि मग आता म्हटलं चला किचन ओटा आपला छान असं सिंक वगैरे घासून वगैरे घेऊयात स्वच्छ, जेणेकरून ते दिसताना सुद्धा छान दिसेल. आणि मग असं किचनमध्ये कसं जास्त ओलावा वगैरे असला की मग काम करावंसं सुद्धा वाटत नाही आणि मला ना अजून बाहेरची सुद्धा बरीच क्लिनिंग करायची होती. त्यामुळे म्हटलं चला आधी किचनचं काम आपलं आवरूयात. आणि मी त्या दिवशी एक बर्फी जी आहे ती बनवलेली होती नारळाच्या खोबऱ्याची, आणि मला वाटते की ती रेसिपी सुद्धा शेअर केलेली होती आणि ती खरंच खूप छान झाली होती. टेस्ट इतकी त्याची चांगली लागत होती ना की काय विचारायलाच नको. आणि आता ती संपत आलेली होती, तर थोडीशी राहिली होती, तर म्हटलं चला ती बर्नीमध्ये भरून ठेवूयात, जेणेकरून जेवढे काही डबे वगैरे असतात रिकामे आपल्याला करून ठेवता येतात. नाहीतर मग ओट्यावरती खूप जास्त असा पसारा दिसतो. म्हणून मग ती एका छोट्या काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवली आणि मग डबा होता तो म्हटलं रिकामा करून घेऊयात. तर आता किचन ओटा वगैरे म्हटलं आधी चांगला असा क्लीन करून घेऊयात. म्हणजे कसं व्यवस्थित सगळं जे आहे ते क्लीन होऊन जातं. आणि बाहेर तर अजूनही पावसाचं वातावरणच होतं, तर बाहेरची सुद्धा मला क्लिनिंग करून घ्यायची होती. पण त्याआधी म्हटलं चला किचन आधी आवरून घेऊयात. आणि आज आहेत ना शेगडी जी आहे ती गरमच होती. शक्यतो तर मी कधी गरम शेगडीवरती पाणी वगैरे टाकत नाही, पण आज आहेत ना म्हटलं चला पटकन काम आवरून घेऊयात. कारण की आहेत ना पाऊस म्हटलं थोडासा जरी ब्रेक घेतला ना पावसाने, तरी सुद्धा मला बाहेरची क्लिनिंग करायला पटकन सोपं जाईल. म्हणून घाई गडबडीत म्हटलं चला आज पटकन जे आहे ते आपण शेगडी वगैरे क्लीन करून घेऊयात. कारण की कसं मग एकदा घरातलं काम झालं ना की बाहेरचं काम करायला आपण निवांत होऊन जातो. आणि मग आता मला कचऱ्याची पेटी वगैरे सुद्धा धुवून ठेवायची होती. रोजच्या रोज मी ते सुद्धा क्लीन करून घेत असते, जी काही आपली डस्टबिन वगैरे असते ती, जेणेकरून मग कसं पावसाळ्यामध्ये ना डस्टबिनला सुद्धा जे आहे तर ते खराब होऊन जाते डस्टबिन सुद्धा. त्याच्यामुळे ती सुद्धा रोजच्या रोज क्लीन करून ठेवणं हे सुद्धा तितकंच जास्त गरजेचं असतं. त्याच्यामुळे मग आता किचन ओटा ज्या पूर्ण माझं आवरून झाल्यानंतर मग ते सुद्धा काम जे आहे ते मी करून घेतलं. आणि शक्यतो आहेत ना पावसाळ्यामध्ये ना कपडे काही आपली पटकन सुकत नाही. त्याच्यामुळे आहेत ना एखादं स्टँड वगैरे जर आपल्याकडे असेल, जर जागा नसेल ना, तर मग एखादं स्टँड वगैरे सुद्धा आपण ते बाय करून कपडे घरामध्ये सुद्धा आपण ते सुकवू शकतो. जरी बाहेर पाऊस असेल, कुठे स्पेस कमी असेल कपडे वगैरे वाळत घालण्यासाठी, तर मग असे स्टँड आहेत ना आपल्याला ऑनलाईन भेटतात, ज्याचा की वापर करून आपण कपडे घरामध्ये सुकवू शकतो. आता आमच्या इकडे ना भरपूर जागा आहे, त्याच्यामुळे स्टँडची अशी काही गरज वगैरे पडत नाही. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की एखादं स्टँड जे आहे तर ते घेऊनच टाकावं. कारण की कधीतरी काय होतं ना खूप जास्त कपडे असले की मग प्रॉब्लेम होतो. तर आता असा विचार चाललेला आहे की घेऊयात म्हणून. आता जेव्हा कधी घेईन त्यावेळेस नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन.
पण ज्यांना जागेचा थोडासा प्रॉब्लेम आहे ना, तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठी जे कपड्यांसाठी स्टँड वगैरे भेटतं ना ऑनलाईन, तर ते पर्चेस करणं हे खरंच खूप जास्त गरजेचं आहे. आणि जर ते प्रोडक्ट मला भेटलं ऑनलाईन, तर मी ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन आणि तुम्हाला खाली टॅगसुद्धा करेल. ज्यांना घ्यायचं असेल, तर त्यांनी ते एकदा नक्कीच पर्चेस करावं. आता सगळी क्लिनिंग घरातली झालेली होती. मग बाहेर आले आणि मग म्हटलं चला आता बाहेरची क्लिनिंग करूयात. आता येत ना पावसाळ्यामुळे काय होतं ना, पावसाळी कपडे सगळ्यांना जे आहे ते लागतात. कारण की कामानिमित्त सगळेजणच बाहेर जात असतात. त्याच्यामुळे मग हे जे काही पावसाचे कपडे असतात ना, तर ते मी संध्याकाळी असेच बाहेर सुकत ठेवत असते, जेणेकरून रात्रभर त्यातलं जे पाणी आहे ते निघून जाईल. आता येत ना प्रत्येक ठिकाणी आपल्या घरामध्ये असे व्यक्ती असतात जे की कामानिमित्त बाहेर जात असतात. मग रेनकोट वगैरे किंवा छत्री वगैरे म्हणा, हे जे आहे ना ते ओलसर बाहेरून आलं की घरामध्ये ते डायरेक्ट आणलं की पूर्ण घरामध्ये ओलावा होतो. त्याच्यामुळे येत ना घराच्या बाहेरच अशी एखादी जागा जी आहे ती फिक्स करून ठेवायची, जेणेकरून सगळे जे काही ओली कपडे असतात ना ती त्याच जागेवरती राहतील. जेणेकरून पाणी जे आहे ते रात्रभर त्यातलं निघून जातं आणि मग दुसऱ्या दिवशी असं दोरीवरती ठेवलं तरी सुद्धा चालतं. आता हे कपडे काही मी घरामध्ये नेत नाही, कारण की मग घरामध्ये पूर्ण सगळीकडे ओलावा होऊन जाईल, म्हणून बाहेरच संध्याकाळी मी ते अंगणामध्ये असं वाळत घालत असते, जेणेकरून रात्रभर ते व्यवस्थित असे सुकतात. आता पाईप वगैरे लावून मग सगळं धुवायला घेतलं, कारण की आमच्याकडे ना 2-3 डॉग आहेत आणि ते रात्रीचं मग इथेच येऊन बसतात आणि ते एवढे जास्त खराब होऊन येतात ना, की पूर्ण चिखलाने भरलेले असतात आणि मग ते संध्याकाळचे इथेच बसतात आणि मग आता त्यांना बाहेरसुद्धा काढता येत नाही, कारण की मग आता कसं ते जाऊन तरी कुठे बसणार. त्याच्यामुळे मग संध्याकाळी त्यांना आम्ही आतमध्ये घेतो आणि मग सकाळी पुन्हा हे सगळं जे आहे ते मी क्लीन करत असते. आता हे क्लीन करायचं म्हटलं ना, तर खूप जास्त वेळ जातो आणि आजीविकाला सुट्टी होती, त्याच्यामुळे तिचं मध्ये-मध्ये चाललेलं होतं मला हेल्प करायचं. खरं तर हे क्लीन करायला आहेत ना, खूप जास्त माझा वेळ जातो, पण आता काय करणार, काही पर्याय नसतो. शेवटी ते तरी कुठे जाणार बसायला, म्हणून मग संध्याकाळचं त्यांना मी आतमध्ये घेत असते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळं क्लीन करते. तर आता पाय पुसण्या वगैरे सुद्धा मी आठवड्यातून 2दा क्लीन करून घेते, जेणेकरून खराब वगैरे झाल्या तरी सुद्धा कितीही स्वच्छता आपण केली ना तरी सुद्धा ते कमीच असतं, पण आपल्याला असं वाटतं की ते छान स्वच्छ असं दिसावं म्हणून. आता जीविकाला आहेत ना हा ट्रॅम्पोलिन घरामध्ये खेळायला घ्यायचा होता आणि त्याच्यामुळेच तो सगळा क्लीन करून घेत होती, कारण की तो बरेच दिवस झालं धुतलेलाच नव्हता. आता आहेत ना खाली फरशीला डाग वगैरे पडले ना की ते काही निघतच नाहीत, म्हणजे चिखलाचे डाग जर रात्रीचे राहिले ना तसेच, तर मग ते तसेच राहतात. आता शूज वगैरे सगळे इथेच घेऊन येतात, त्याच्यामुळे मग त्याचे डाग वगैरे राहतात, म्हणून मग ते झाडून हे सगळं म्हटलं धुवून घ्यावं. त्याच्यासोबतच चप्पल किंवा शूज वगैरे सगळं मी धुवून ठेवत असते, म्हणजे एकदा बाहेर चालू केलं ना पाणी की पटकन सगळं जे आहे ते मी धुवून घेते, जेणेकरून चिखल वगैरे कुठे राहणार नाही. किंवा पायपुसण्या असतात, मॅट असतात, जे काही असेल ते सगळं मी धुवून घेते आणि मग बाहेर असं जिथे जागा आहे तिथे सुकण्यासाठी ठेवते, जेणेकरून मग त्याचा वास वगैरे येणार नाही आणि ते सुद्धा छान असं स्वच्छ राहील. आता आज जीविकाला सुट्टी आहे, त्याच्यामुळे तिची हेल्प करणं मला सुरू आहे. आता वायपरने येत ना म्हटलं सगळं पाणी जे आहे ते क्लीन करून घ्यावं आणि खरंच वायपरचा वापर येत ना खूप जास्त होतो बरं का. म्हणजे तुम्ही जर एखाद्या नॅपकिनने वगैरे ते क्लीन करत असाल किंवा एखादं कापड वगैरे घेत असाल ना, तर त्याने येत ना बराचसा वेळ जातो. पण हे वायपर आहे ना, याने येत ना अगदी 2 मिनिटात सगळं पाणी जे आहे ते क्लीन होतं आणि अगदी ते व्यवस्थित असं कोरडं होऊन जातं, म्हणजे अजिबात ओलावा राहत नाही. आणि 1-2 वेळेसच तुम्ही ते क्लीन केलं ना, तर पूर्ण आपलं जे काही एरिया असतो ना क्लीन करायचा, तो अगदी क्लीन होतो आणि कुठेही ओलावा राहत नाही, कुठेही पाणी राहत नाही. मी हा DMartमधून घेतलेला होता आणि आता जवळ-जवळ झालं 2-3 वर्ष मी याला वापरतीये. पण याचा वापर खरंच खूप जास्त चांगला आहे. आता पावसाळा म्हटलं ना, की चपला वगैरे खूप जास्त खराब होतात आणि चिखलसुद्धा भरपूर घरामध्ये येतो. त्यामुळे दरवाजामध्ये ना 2-3 पायपुसण्या ज्या आहेत त्या एक्स्ट्राच ठेवायच्या, जेणेकरून मग 1-2 जरी खराब झाल्या तरीसुद्धा एखादी जी मॅट असते ना ती चांगली राहील आणि अशा सेपरेटच ठेवायच्या, जेणेकरून जे काही ओले शूज वगैरे असतात त्यांच्यासाठी एक वेगळी जागा करायची आणि जे काही आपले डेलीचे असतात त्याच्यासाठी वेगळी. शू रॅकमध्ये सुद्धा शूज वगैरे ओले जर तुम्ही ठेवले ना, तर शू रॅकसुद्धा खराब होतो. त्याच्यामुळे मी तर ना असं बाहेर 2-3 पायपुसणे एक्स्ट्राच ठेवलेले आहेत, की काही शूज वगैरे खराब असतील तरी सुद्धा ते त्याच्यावरती ठेवता येतात, जेणेकरून बाहेरचा एरिया आपला जास्त खराब वगैरे होत नाही. आता सगळं क्लीन करून घेतलं, त्यानंतर सगळं पाणी वगैरे जे आहे ते झाडूने काढून घेतलं आणि जीविकाचा ट्रॅम्पोलिन सुद्धा स्वच्छ धुवून ठेवलेला होता, कारण की बाहेर येत ना तिला खेळताच नाही येत पावसामुळं. त्याच्यामुळे म्हटलं तो घरामध्येच ठेवूयात, म्हणून आधी त्याला क्लीन वगैरे करून घेतलं. आणि पाऊस सुद्धा एवढा असतो ना की अजिबातच तिला बाहेर खेळताच येत नाही, मग त्याच्यामुळे म्हटलं चला आता याला सुद्धा क्लीन करून घेऊयात.
सोबतच चप्पल, शूज जे काही खराब वगैरे झालेले होते, डोअरमॅट वगैरे सगळं मी छान असं पाण्याने धुवून वगैरे घेतलं पाईप लावून. म्हणजे सगळं व्यवस्थित असं क्लीन होऊन जातं. आणि इकडे मग तिचा ट्रॅम्पोलिन वगैरे सुद्धा आज छान असा क्लीन करून घेतलेला होता. त्याच्यासोबतच संपूर्ण कंपाऊंड वगैरे सुद्धा जे आहे ते सुद्धा मी आज क्लीन करून घेतलं, कारण की गाड्यांमुळे खूप जास्त चिखल आतमध्ये येतो. आता पाऊस येतोय पण तरी सुद्धा ते पाण्याने इतकं काही असं क्लीन होत नाही. त्यामुळे मग मी पुन्हा एकदा ते पाईप लावून सगळं व्यवस्थित असं क्लीन केलं. आता ते खराब होणार आहे हे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा असं स्वच्छतेची सवय लागली की असं कुठे काही खराब वगैरे दिसलं ना तरी सुद्धा ते पाहावंसंच वाटत नाही. म्हणून म्हटलं चला आता पाऊस उघडलाय तोपर्यंत म्हटलं आपलं हे काम आवरून घेऊयात. तर चला भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.